आणि आता याची किंमत जर बोललं तर कमीत कमी 12 ते आता ही सेम मूर्ती तुम्ही कितीला देणार आहेत? 2 फुटाची असलेली मूर्ती 600 आणि 600 1200. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या वेळी आपण एक व्हिडिओ टाकली होती हमरापूर मधील गणपतींच्या मूर्तींची किंमत. तर आज आपण आलोय ते एक असाच विषय घेऊन, ज्यामध्ये तुम्हाला मूर्ती हमरापूर मधून जर घेऊन जायची असलेली ना, तर खास करून स्वस्त मूर्ती तर ती कशा पद्धतीने घेऊन जाता येईल, संपूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही जेव्हा पण हमरापूरमध्ये येता ना, तेव्हा रेल्वे स्टेशनला जर तुम्ही उतरला ना, रेल्वे स्टेशन पासून हे लोकेशन आहे, कमीत कमी 1.5 किलोमीटरच्या अंतरावर लोकेशन. आणि जर हायवेने जर तुम्ही येत असाल तर हायवे पासून 3 किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे लोकेशन आहे. हमरापूरच्या आतमध्ये या आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ही मूर्ती कशा पद्धतीने घेऊन जाता येईल, जास्तीत जास्त स्वस्त मूर्ती, तर ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. सुरुवात करते व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी देतो नेहमीप्रमाणे मी पत्ता. गाव हमरापूर, तालुका पेन, जिल्हा रायगड. आणि याच्या व्यतिरिक्त गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जिथून तुम्ही व्हिडिओ बघता तिथून हे लोकेशन किती आहे हे जर बघायचं असेल तर टच करून तुम्ही बघू शकता. तर परफेक्ट 3 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे लोकेशन आहे. ह्या गावातलं नजारा बघा तुम्ही. आणि बघा मितेश कला केंद्र, आणि इकडं बघितलं तर सुमित कला केंद्र हा बोर्ड दिसतोय. याच रेंजमध्ये असलेल्या या मूर्त्या तुम्हाला मिळतील. सौरवाड फुल झालेला आहे कारखाना आणि बरेचसे काम त्यांचे चालू झालेले आहेत. कुठला आहे कारखान्याचं नाव सांगा ना? सौरवाड. आणि कारखान्याचा नंबर द्या पहिला. 9767150998. तुमच्याकडे किती फुटापासून मूर्त्या अवेलेबल आहेत? ते शेवटचा फूट कितीपर्यंत? आमच्या इथे कारखान्यात 1.5 फुटापासून ते 5.5 फुटापर्यंत अवेलेबल आहेत. हा, तर आता ते दाखवतील. 1.5 फुटाची पहिली ना मूर्ती. हा, 1.5 फुटाची असलेली मूर्ती ते दाखवतात. त्याच्यामध्ये हे बघा, जसं आपल्याला घरगुती मूर्ती 1.5 फुटाची बोलली तर ना, हा हे बघा दगडूशेठ हलवाई. हे बघा ही आहे 1.5 फुटाची मूर्ती. ही पण 1.5 फुटाची आहे ना? 1.5 फूट. ही पण इकडे हा, इकडे पण 1.5 फुटाची मूर्ती बघा, शंकराच्या स्वरूपात. हा पूर्ण सेटअप आहे 1.5 फुटांचा. याच्या व्यतिरिक्त पण बरेच आहेत ना तुमच्याकडे अवेलेबल? हा, अवेलेबल तुम्हाला मिळतील. 5-6 मॉडेल आहेत. 5-6 मॉडेल मध्ये 1.5 फुटाचे आहेत. हा, तर 1.5 फुटाची जर एखाद्याला मूर्ती घ्यायची झाली एक, तर किती रुपयाला द्याल तुम्ही? होलसेल मध्ये घ्यायची झाली तर 350 आणि 1-2 घ्यायचे झाले तर 400 मध्ये. 400 म्हणजे जास्तीत जास्त घेतलं थोडंसं कमी होतील. हा, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता ते तुम्हाला दाखवतील 2 फुटाची ना. हा, आता तुम्हाला बघायला मिळते 2 फुटाची असलेली मूर्ती. लालबाग आहे, मुंबईचा राजा आहे. त्याच्यामध्ये ही बघा 2 फुटाची असलेली मूर्ती. हे बघा मुंबईचा राजा. त्याच्यानंतर लालबागचा. लालबाग आहे काय? हे बघा लालबागची मूर्ती खूप प्रसिद्ध असते. हा, ही बघा लालबागची मूर्ती. आमच्या घरात पण आम्ही लालबागचीच मूर्ती बसवतो. त्या मूर्तींची किंमत किती असेल? 2 फुटाची होलसेल मध्ये घ्यायला झालं तर 750 च्या रेंज मध्ये असतो. आणि असं 1-2 घ्यायचे झाले तर 700 रुपयामध्ये. जास्तीत जास्त जर घेतले, ज्यांनी जसं काही 2 ट्रक घेतले, 2 टेम्पो घेतले तरी 750 तोच रेंज आहे. 750. हा, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. मूर्त्या बघितल्यानं बऱ्याचशा अवेलेबल आहेत. आता ह्या फुटामध्ये किती प्रकारच्या मूर्त्या आहेत? बोलायला गेलं तर 7 ते 8 प्रकारचे आहेत. 7 ते 8 प्रकारच्या. तर ह्या जेव्हा आपण कारखान्यात येतो ना, तेव्हा बऱ्याच प्रकारच्या मूर्त्या बघायला मिळतात. खास करून स्वस्त मूर्त्या ज्या तुम्हाला खरंच गरजेच्या असतात. आणि ही जी पद्धत आहे ना, ही बरेच जण अनुभवत नाही. कारण ही जी पद्धत असते ती इथून मूर्ती तुम्ही घेऊन जा आणि तुम्ही तिकडे पेंट करा, आहे ना, जशी पाहिजे तशी. जर तुम्हाला फेटा लावायचा असेल, तुम्हाला धोतर लावायचा असेल तर इथंच आहे जवळ, ते पेंट करून देतात, आहे ना. हा, कांतार आहे, कृष्ण बालमूर्ती आहे. कृष्ण बालमूर्ती ही बघा 2 फुटाची असलेली मूर्ती. त्याच्यानंतर मग कांताराच्या स्वरूपात, जे मागचे काही 1-2 वर्ष फेमस झाला होता कांतारा. हे बघा मूर्त्यांची पूर्ण लाईन आहे. जर 2 फुटामध्ये जर एखाद्याला जर लालबागच्या राजाची मूर्ती पाहिजे असेल तर अवेलेबल आहे. अवेलेबल. हा, तर हे तुम्हाला नक्की माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आता आपण जातोय 3 फुट. 3 फूट. हा, 3 फुटाची मूर्ती दाखवतील ते बघा. बरंच जर बघितलं ना, बराचसा काम चालू आहे तिकडे. हे बघा काम त्यांचा थांबलेला नाही. आता आपण आलो, ही पण 3 फुटाची ना? ही पण 3 फुटाची. हा, 3 फुटाची असलेली मूर्ती. लालबागचा राजा आहे ना. हा, सर्वात लालबागचा राजा फेमस. त्याच्यानंतर जय मल्हार. ही बघा जय मल्हार. अशा किती प्रकारच्या आहेत? 3 फुटामध्ये 3, 3.5, 3.25 मध्ये बोलायला गेलं तर आमच्या इथे 5 ते 6 व्हरायटी आहे. 5 ते 6 व्हरायटी आहेत. आता ह्याची किंमत किती जाईल तरी? लालबागची किंमत जाईल 2000, जय मल्हारची किंमत जाईल 1800,
तसंच यांची बोलायला गेलं माऊलीची जाणार 2200. ह्याची 2200. त्याच्यानंतर मग छावा एक आहे 3.5 फुटामध्ये, त्याची हे 3.5 फुटामध्ये हा, ती 3.5 फुटामध्ये 2500 रुपये जाणार. 2500 रुपये. आता आपण ते 2-3 फुटाचे बघितले ना, ते 3-3.25 रेंज मध्ये. 3-3.25 फुटाच्या रेंज मध्ये. आता आपण आलो 3.5 फुटाकडे. 3.5 फुटाच्या मूर्त्या बघा तुम्ही. हे बघा, या अशा प्रकारच्या मूर्त्या आहेत. त्याच्यामध्ये लालबागची राजाची मूर्ती मिळेल. हा, ती आहे ती 3-3.25 मधले आहे आणि 4 फूट मिळेल. 4 फूट मध्ये 1.5 फूट, 2 फूट, 3 फूट, 4 फूट, 5.5 फूट अशा प्रकारच्या लालबागच्या मूर्त्या आहेत. 4 फुटामध्ये 4 फुटाची असलेली मूर्ती, लालबागचा राजा, फेमस, प्रसिद्ध. आम्ही पण जी मूर्ती नेतो 1.5 ते 2 फुटापर्यंत, पण लालबागच्या राजाची मूर्ती आमच्या घरी बसलेली असते. ही बघा मूर्ती कशी मोठी आहे. त्याच्यामध्ये अजून प्रकारच्या आहे काय मयूर कोचे का, ही बघा मूर्ती. अजून याच्यामध्ये अजून एक आहे, फक्त ती मॉडेल काढली ना. किती फुटाचे? 4 फूट. 4 फूट 4 फुटाच्या मूर्त्या तुम्ही बघताय. पुन्हा एकदा बघून घ्या. 4 फुटाच्या मूर्त्या. आता ही किती रेंज पर्यंत जाईल? ही जाणार 3700, 3800 ते 4000. 4000 म्हणजे 35 ते 4000च्या रेंज मध्ये. 4000. तर हे तुम्हाला नक्की माहिती पाहिजे. आता याच्यानंतर शेवटची ना राहिली, शेवटची 5.5 फूट. 5.5 फूट. 5.5 फुटाची जर मूर्ती बघितली ना आपण, तर ही आहे ना, लालबागचा राजा. आणि लालबागचा राजा. लालबागचा राजा 5.5 फुटाची मूर्ती. उभं राहा ना तुम्ही. हे बघा, ते उभं राहून दाखवत आहेत. त्याच्या हाईटला असलेली मूर्ती. बघा, एवढ्या हाईटला मूर्ती. एक अंदाजा मिळावा म्हणून मी त्यांना साईडला उभं ठेवलंय. बघा, लालबागच्या राजाची मूर्ती. यांच्यामध्ये व्हरायटी यांच्या अजून एक आहे. हे बघा, हे प्रकार तुम्हाला मी दाखवतोय. कासवावर बसलेली मूर्ती. ही पण 5.5 फुटाची आहे ना. 5.5. मागं बॅकग्राऊंड दिलेला आहे तिला. तर हा बॅकग्राऊंड तुम्हाला बघायला मिळतंय. याच्यामध्ये किती प्रकारच्या मिळतील? याच्यामध्ये 3 प्रकारचे आहेत. एक काढलेली नाही आहे, हे 2 प्रकारचे आहेत. आता ह्यांची किंमत जर बोलले तर ह्या मूर्तीची किंमत वेगळी असेल आणि लालबागच्या राजाची मूर्ती किंमत वेगळी असेल का? नाही, सेम किती असेल तरी पण? सेम 6000 पर्यंत. 6000 पर्यंत तुम्ही मूर्ती ही घेऊन जाया किंवा ती घेऊन जाया, तेवढंच राहील. म्हणजे 6000च्या जर एखाद्याला जर जास्त घ्यायच्या असतील तर कमी होतात. कमी होतं. होलसेल मध्ये घ्यायचं झालं तर 100-200 कमी होतील. आणि जर एखाद्याला जर फक्त एकच मूर्ती घ्यायची असेल तर 6000च्या रेंज मध्ये आहे ना. आता हे जे रेट आहेत, हे जसं आता गणपती जसा जवळ येईल आपला सण, तसं हे रेट बदलतील की यंदा आहे तेवढेच राहतील? ह्या मूर्त्या आहेत त्या पीओपीच्या स्वरूपात आहेत ना. तर हे तुम्हाला नक्की माहिती पाहिजे. सर्व ज्या मूर्त्या आहेत त्या पीओपी मध्येच बनवलेल्या मूर्त्या आहेत. याच्या व्यतिरिक्त तुमच्या कारखान्याचं वैशिष्ट्य काय? कारखान्याचं वैशिष्ट्य असं आहे की आमचे ते लालबागचा राजा खूप फेमस आहे. जो तो लालबागच्या राजासाठी येतो. जास्त तर करून आमच्या इथं लालबागचा राजा चालतो. तर मित्रांनो, तुम्हाला नक्कीच एक बोलन की देवांची किंमत, मूर्तीची किंमत कधी केली जात नाही. पण तुम्हाला एक सांगायचं झालं ना, तर एक काल होता 35 ते 40 वर्षापूर्वी. एक असा काल होता की त्या काळामध्ये जर मूर्त्या जर घ्यायच्या झाल्या ना, तर शक्यतो मूर्त्यांची किंमतच घेतली जात नव्हती. त्यावेळेला ज्यावेळी पण गणपती आपल्या घरामध्ये एखाद्याला बसवायचा असेल, तर त्यावेळी जेव्हा मूर्ती सिलेक्ट झाल्यानंतर त्यावेळेला मूर्तीची किंमत सुद्धा विचारली जात नसत. त्यावेळेला मूर्ती घेणारा एवढंच विचारायचा की तुम्हाला मी काय देऊ. त्यावेळेला जे कारखाने असायचे, त्या कारखान्यामध्ये नक्कीच कारखानदार पण बोलायचा, तुम्हाला जे काही द्यायचं द्या. त्यावेळेला 1 पायली भात, 1 पायली गहू, अशा काही गोष्टी दिल्या जायच्या त्यावेळेला. तर मी नक्कीच याच्यातून सांगेन की मी कोणत्याही देवाची मी किंमत करू शकत नाही, मूर्तीची किंमत मी करत नाही. पण तुमच्यापर्यंत ही नक्कीच माहिती जायला पाहिजे. आता तुम्हाला सांगितली मी कच्च्या मूर्तींची किंमत. आता मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे या मूर्त्या इथून घेतल्यानंतर तुम्ही पेंट कशा कराल, पेंट कुठे कराल, कोणत्या पद्धतीने पेंट करा, सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. तर आता आपण तिथूनच आलो. जो कारखाना आहे जवळच आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त पण बरेच कारखाने आहेत जिथून तुम्ही कच्ची मूर्ती विकत घेऊन जाऊ शकता. त्याच्यानंतर बघा, हे ऋतुजा कला केंद्र, हे पण कच्ची मूर्तींचाच कारखाना आहे. बरेचसे शेड आहेत या साईडला बघितलं. त्या साईडला पुढे जर गेलात ना अजूनही तुम्ही कच्च्या मूर्तींचे भाव करू शकता. पण शक्यतो 1.5 फुटाची मूर्ती आहे ही तुम्हाला 350 ते 400 रुपयातच मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कलर करायला यायचं आहे तर ते हे बघा, या साईडला लोकेशन तुम्ही बघून ठेवा. RN आर्ट्स कला केंद्र यांच्या साईडला असलेला लोकेशन आहे. इथं पेंट केली जाते मूर्ती तुम्हाला पाहिजे त्या स्वरूपात. आता दाखवतो तुम्हाला 1.5 फुटापासून ते 4 ते 5 फुटापर्यंत किती खर्च येईल तो. तर हे बघा, हे लोकेशन बघून घ्या पुन्हा एकदा. आणि ही जी लाईन आहे ना, पूर्ण पेंटिंगची लाईन आहे. इथं पूर्ण मूर्त्या पेंटिंगच करून दिल्या जातात. जास्तीत जास्त पेंट केलेल्या मूर्त्या तुम्हाला मिळतील.
आणि तुम्हाला दाखवतोय बघा, एक दंतकला केंद्र यांचा हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही कॉल केलात तरी ते तुम्हाला परफेक्ट अजून ही माहिती तुम्हाला येथून घेता येईल. तर ह्या बघा, ह्या मूर्त्या बघा, ह्या ज्या आलेल्या आहेत ह्या पेंटिंगसाठीच मूर्त्या आलेल्या आहेत. हे बघा, ह्या ज्या मूर्त्या आहेत या पूर्ण पेंटिंगच्याच असलेल्या मूर्त्या. त्याच्यामध्ये ही बघा मूर्ती जर बघितली तर किती फुटाची मूर्ती आहे ही? 2 फुटाची असलेली मूर्ती. आणि 2 फुटाची जर मूर्ती झाली तर कच्ची मूर्ती कितीला मिळते तिथून? 600-700 रुपये. आपण बघितली 600 ते 700 रुपये, बरोबर त्यांनी सांगितलंय. आणि आता ही जर का मूर्ती पेंट करायची झाली डबल भाव म्हणजे 600 आणि 600 1200. तर 1200 रुपयामध्ये तुम्हाला हे पूर्ण टोटल मूर्ती पेंट 1200 पेंटिंग आणि 600 रुपये धरून एकूण 800. आणि पेंटिंगचं म्हणजे 1200 रुपये तुम्ही घेणार आहे ना. तर हे माहिती पाहिजे तुम्हाला. हे बघा पेंटिंग बघा कशी करून दिली जाईल. ही मूर्ती आहे सॅम्पल मध्ये. हे बघा, ही पूर्ण पेंटिंग झालेली आहे ना. हो. बघा पूर्ण पेंटिंग झाले. आणि 2 फुटाची मूर्ती आहे. आता 2 फुटाची मूर्ती आपण तिथून 600-700 रुपयामध्ये आणली तर इथं तुम्ही 1200 रुपये, टोटल 1200 रुपये देऊन ही मूर्ती पेंट करू शकता. मूर्ती बघा. त्याच्यानंतर ही मूर्ती किती फुटाची आहे? ही इकडची मागची ती पण 2 फुट. 2 फुटाचीच आहे. आणि हिचा जो येणारा खर्च 1200 तेवढाच. तर तुम्ही कोणत्याही प्रकारची मूर्ती घेऊन या आहे ना. तुम्ही कुठल्याही प्रकारची मूर्ती घेऊन याच्या. बघा मागं बॅकग्राऊंड नाही मूर्तीला, पण याच्या साईडला जर बघितला ना तर मागं बघा बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतोय. अशी जरी तुम्ही मूर्ती आणली त्या फुटामध्ये तरी पैसे तेवढंच घेतलं जातील. त्याच्यानंतर मग एखाद्याला 1.5 फुटाची मूर्ती घ्यायची झाली तर खर्च 400 रुपये कच्ची, 800 रुपये पेंटिंग. त्यांनी बरोबर सांगितलंय. 400 रुपये आपल्याला मूर्तीचे, जिथून आपण कच्ची मूर्ती घेऊ शकतो. आणि 400 800 रुपये पेंटिंगचे आहे ना. पेंटिंगचे. तर ही बघा तुम्हाला दाखवतो मी आता 1.5 फुटाची असलेली मूर्ती. ही बघा 1.5 फुटाच्या असलेल्या मूर्त्या. आता ह्या 1.5 फुटाच्या मूर्त्या आपण तिथून 400ला घेतली. इथं आणल्यानंतर मग डबलनी दिला पेंटिंगचा. तर टोटल 1200 रुपयामध्ये आपण मूर्ती घेऊन जाऊ शकतो. तर खास करून सांगायचं झालं ना तर ही पद्धत ना बऱ्याच जणांना माहिती नाही. आणि जर तुम्हाला पेंट जर का इथं करायचं नसेल तर तुम्हाला या साईडला पेंटिंग करायची असेल तर या साईडला पण शक्यतो तेवढाच भाव आहे. इकडे बघा, इकडे पण चालले पेंटिंग. हे बघा. तर ह्या बघा ह्या आहेत मूर्त्या. हे बघा. आणि आता आपण आलोय, नाव काय? अजित पाटील, अजित पाटील. काय संचित कला केंद्र. संचित कला केंद्र. नंबर सांगा ना तुमचा. 8087818963. तर तुम्ही ही सुद्धा पद्धत वापरू शकता. तुम्ही घरून त्यांना डायरेक्ट नंबर दिलेला आहे, स्क्रीनवर नंबर तुम्ही बघा. डायरेक्ट तुम्ही कॉल करा, त्यांना सांगा की तुम्ही मूर्ती घेऊन या, इथं पेंट करा. आणि ज्या दिवशी तुम्ही घेऊन जायला येता त्या दिवशी शक्यतो 2-3 दिवस आधी घेऊन जा आहे ना. नाहीतर मग जास्त गर्दी असते अमरापूरमध्ये, नाहीतर फुल गर्दी असते. तुम्ही जर 1-2 दिवस जर पहिले आलात गणपती बसवायच्या आधी तर खूप गर्दी असते. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. मूर्त्या बघा बऱ्याच जणांनी आणलेल्या आणि ही पद्धत बरेच जण वापरतात. हे बघा मूर्ती सर्व तिकडनं आणलेल्या आहेत. इथं पेंट होणार आणि आता जो तो घरी घेऊन जाणार. हे बघा बरं बघितलं ना तुम्ही. मूर्ती बघा, जर तुम्हाला एखादी जर पसंत असेल यातली तर तुम्ही त्यांना सांगू शकता की ही मूर्ती आम्हाला पेंट करून द्या, तुम्ही तिथून घेऊन या. तर आता मी तुम्हाला दाखवल्या जास्तीत जास्त 1.5 फुटापासून ते 4 ते 5 फुटापर्यंत असलेल्या मूर्त्या आणि त्यांची पेंट करायची किंमत. आता तुम्हाला मी दाखवतो तिथूनच आणलेल्या मूर्त्या आहेत, जिथून आपण आलेलो आहोत. हे बघा 5.5 फुटाची मूर्ती आहे. आणि आहे ना लालबाग राजाची, तिथं त्या फेमस आहेत मूर्त्या. आणि आता याची किंमत जर बोललं तर कमीत कमी 12 ते 13 हजार रुपयाच्या मध्ये पेंट करून तिथून तुम्हाला मूर्ती घेऊन यायची आहे. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला पाहिजे तशी पेंटच्या वर्क मध्ये तुम्हाला पेंट करून घ्यायचे. पाहिजे त्या कलर मध्ये पेंट करून दिले जातात तुम्ही. तुमच्या आवडीनुसार जो कलर तुम्हाला पाहिजे त्या कलरनुसार तुम्हाला भेटेल. तर आता बघा, आता आपण आलो धोतर, फेटा, त्याच्यानंतर हिरे, त्याच्यानंतर मुकुट, या ज्या सर्व ज्या मूर्त्या आहेत ना, या मूर्त्यांची तुम्हाला किंमत सांगतो. ही किती फुटाची आहे मूर्ती? 2 फूट आहे. हे 2 फुटाची असलेली मूर्ती. ही बघा, हे 2 फुटाची मूर्ती आपण तिथून किती रुपयाला घेऊन आलो? 700 ते 800 रुपयामध्ये ना. 700 ते 800 रुपये प्राइस चालू आहे. आता ही सेम मूर्ती तुम्ही कितीला देणार आहेत? ही 4,500. 4,500 मध्ये. हे बघा, हा पण वर्क खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर मग इकडे ही मूर्ती ती 5,500. 5,500 रुपये. आणि ही किती फुटाची आहे? ती 2 फुटच आहे. 2 फुट आहे. पूर्ण 2 फुटच आहेत ना. ती 4,000 रुपये. ते फक्त वर्क आहे म्हणून 4,000. हा पूर्ण टोटल वर्क करून 4,000. 4,000. तिथून मूर्ती आणली 700 ते 800 रुपयामध्ये आहे ना. हिला धोतर लावलेला नाही, हिला धोतर लावलेला आहे. धोतर लाव चिंतामणी. चिंतामणीची असलेली मूर्ती कितीला जाईल तरी आता? ही 4,500 पर्यंत जाते. 4,500 पर्यंत मूर्ती तुम्हाला तिथून आणायची आहे. हे माहिती पाहिजे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर 2.5 फुटाच्या असलेल्या मूर्त्या आहे बघा. आता आपण वाला आहे. आटिटवाला. हा. 2.5 फुटाची मूर्ती
सेम सर्व काय लावून झाल्यानंतर तिथून मूर्ती आणल्यानंतर तुम्ही याची किती 4,500 पर्यंत जाते 4,500 ही अशी पूर्ण मूर्ती बनवून हा. बघा सर्व पेंटिंग वगैरे करून पेंटिंग आणि हिरे वगैरे लावून हिरे पूर्ण हा त्याच्यानंतर मग हे बघा ही मूर्ती ही 7 पर्यंत जाते 7,000 हे बघा 7,000 हे बघा. आणि ही जर डायरेक्ट मूर्ती इथूनच घेतली तुम्ही इथून सुद्धा घेऊ शकता त्यांना फोन करून तर 7,000 ना हा, हा. 7,000 बघा ही मूर्ती डॉक्टर शेला ही 9,000 पर्यंत जाते ही 9,000 आणि जर डॉक्टर तुम्ही- आहे आणि शेला आहे म्हणून हा हे धोतर लावलेला आहे आणि माझा शेला वगैरे टाकलेला आहे. आमच्याकडे काय जास्त रेट नाही आम्ही कमीत कमी लावतो हा नंबर सांगा ना एकदा तुमचा. माझा नंबर आहे 8087818963. हा तर तुम्हाला नंबर दिलाय तुम्ही नक्की दादाला कॉल करून अजून सुद्धा माहिती घेऊ शकता आहे ना. तर हे बघा हे लोकेशन आहे या साईडला पूर्ण पेंट करतात तिकडं पेंट करतात इकडं पेंटिंग करतात आणि इकडं तुम्हाला जर का धोतर त्याच्यानंतर मूर्तीला हिरे फेटे जर लावायचे झाले ना तर इकडे एक संचित कला केंद्र आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही साईटला जर इथं जर विचारला तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे जे कारखाने आहेत तिथं तुम्ही पेंट करून घेऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या कारखान्यातून अशी मूर्ती तुम्ही कच्ची घेऊ शकता. तर चला मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ. या व्हिडिओतून जास्तीत जास्त माहिती तुम्हाला होती का नव्हती हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि स्वस्त जर मूर्ती जर घ्यायची झाली ना हमरापूरमध्ये तर शक्यतो या लोकेशनवरती या. लोकेशन तुम्हाला दिलेलं आहे जिथून मूर्ती घ्यायची जिथं पेंट करायचं आहे. तर गुगल मॅपची लिंक दोघांची सुद्धा दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर चला भेटू आता आपण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे रॉयल दादूस.